नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य भाग्यश्री आणि मी वैद्य नमिता आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधलं तिसरं अक्षर आहे ग. ग आहे गर्भसंस्काराचा. आई आणि बाळाचं आरोग्य उत्तम राहावं आणि त्या योगे संपूर्ण समाजाची भरभराट व्हावी या उद्देशाने सांगितलेल्या शास्त्राचा. प्रेग्नन्सी हे गर्भसंस्कार करण्याची सर्वोत्तम स्टेज आणि भावी आईचा आहार हे त्यासाठीचं एक महत्त्वाचं साधन नाही का? आई जे काही खाईल त्याचा परिणाम बाळाच्या आरोग्यावर होणार असतो आणि त्यामुळे गर्भसंस्कारात आहाराबद्दल डिटेल मार्गदर्शन केलेलं असतं. आज आपण प्रेग्नन्सीमध्ये दूध आणि दुधाचे पदार्थ या कॅटेगरीमधलं काय खावं आणि काय खाऊ नये हे पाहूया. मनुष्य हा मॅमल अर्थात आईच्या दुधावर पोषण होणाऱ्या कॅटेगरीमध्ये असतो. जन्मानंतर ज्याचं पहिलं अन्न दूध आहे त्याच्यासाठी दूध पूर्णान्न असणारच की. त्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये रोज किमान एकदा आणि शक्यतोवर दोनदा म्हणजे निदान सकाळी किंवा सकाळ संध्याकाळ अशा प्रकारे 2 वेळेला A2 दूध म्हणजे भारतीय वंशाच्या गाईचं दूध घेणं आवश्यक असतं. गाईचं दूध अवेलेबल नसेल तर त्याऐवजी म्हशीचं चांगलं दूध घेतलं तरी चालतं. विकत आणलेलं दूध हे उकळी फुटेपर्यंत गरम केलेलं असावं आणि मग ते कोमट किंवा रूम टेम्परेचरचं झाल्यावर त्यात चांगल्या क्वालिटीचा शतावरी कल्प टाकून प्यावं. दुधाच्या बाबतीत लक्षात ठेवायचा अजून एक नियम म्हणजे सूर्यास्तानंतर दूध पिऊ नये. सूर्य आकाशात असेपर्यंत प्यायलेलं दूध पचायला सोपं असतं. रात्री अपरात्री प्यायलेल्या थंड दुधाने तात्पुरतं जरी बरं वाटत असलं तरी ते एकंदर आरोग्यासाठी चांगलं नाही. विशेषतः वजन जास्ती असेल किंवा वजन वाढण्याची टेंडन्सी असेल, डायबेटीसचं निदान झालेलं असेल किंवा घरामध्ये डायबेटीसची हेरिडिटी असेल तर रात्रीचं दूध नक्कीच टाळावं. आजकाल बऱ्याच तरुण मुलींना दूध प्यायला अजिबात आवडत नाही, पण कॅल्शियम प्रोटीनचा उत्तम स्रोत असलेलं दूध प्रेग्नन्सीमध्ये नियमित घेणं आवश्यक होय. गर्भसंस्कारात काम करताना खूपदा येणारा एक अनुभव म्हणजे जेव्हा एखादी आई आपल्या छोट्या बाळाबद्दल काळजीने सांगते की डॉक्टर किती प्रयत्न केले म्हणून सांगू पण आमची मुलगी किंवा आमचा मुलगा दूध पितच नाही. यावर आईला प्रेग्नन्सीमध्ये तुम्ही दूध पित होता का रेग्युलरली असा प्रश्न विचारला तर उत्तर हमखास नाही असं येतं. त्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये आईनी मनापासून आणि नियमितपणे दूध प्यावं. यामुळे एकतर नवजात बालकाला आईचं दूध पुरेसं मिळतं, आईला स्वतःला कंबरदुखी पाठदुखी अशक्तता असे त्रास सहसा होत नाहीत आणि मूल मोठं झालं की ते सुद्धा आवडीने दूध पिऊ लागतं. पर्यायाने त्याचंही भरण पोषण उत्तम व्हायला मदत मिळते. गर्भसंस्कारातील अशाच अजूनही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.